आणि त्यामुळे अशा पुराव्यांनिशी असलेलं एक पुस्तक म्हणजे माधव भांडारी लिखित पाकिस्तानच्या निर्मात्यांचं नंतर काय झालं. म्हणजे ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता भारतावर नव्हती, त्यांनी भारतात प्रवेश केला होता, तेव्हा त्यांच्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हा विचार मांडला गेला की भारताचे होतील तेवढे तुकडे केले पाहिजे. आपण जिनांकडे फक्त फाळणीचे खलनायक म्हणून बघतो, पण जिनांच्या व्यक्तिमत्वामधले वेगवेगळे जे पैलू आहेत त्यातलं जिना हे सुरुवातीला फाळणीचे समर्थक नव्हते. त्या खटल्यामध्ये लोकमान्यांचे वकील जिना होते. प्रत्यक्ष फाळणीचा साधारण काळ ठरला होता 1948 जून 1948. पण माउंटबॅटन भारतात आल्यानंतर माउंटबॅटनने ते 10 महिने आधी आणले, 15 ऑगस्ट 1947 केली. त्याचं कारण जरी त्याने तारखा सांगितल्या नसल्या तरी ह्याच्यातून स्पष्ट दिसतं जिना मरण्यापूर्वी पाकिस्तान केला पाहिजे, नाहीतर पाकिस्तान होणार नाही. आणि स्थानिक राजकारणाचे परिणाम, कारण काँग्रेसने मंडलना कधीच चांगली वागणूक दिली. नमस्कार, मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. भारताच्या सध्याच्या आघाडीच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून अनेक वर्ष त्यांनी कार्यकाळ सांभाळला. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलं असे प्रख्यात माधव भांडारी आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी चर्चा संवाद मी साधणार आहे, आणि ते म्हणजे साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवण्याचं कारण म्हणजे इतक्या विविध विषयांवर तुम्ही लेखन केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला लेखन करताना अनेक पुराव्यांसह संदर्भांसह केलेलं लेखन हे जास्त आवडतं, कारण प्रश्न मनात आल्यानंतर त्याचं उत्तर पुराव्यांमध्ये असतं. आणि त्यामुळे अशा पुराव्यांनिशी असलेलं एक पुस्तक म्हणजे माधव भांडारी लिखित पाकिस्तानच्या निर्मात्यांचं नंतर काय झालं. मनात असलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर, अनेक उत्तरं यामध्ये आपल्याला मिळतात. आणि हे पुस्तक वाचताना थक्क होऊन जातो आपण की आपल्याला दाखवलेली परिस्थिती आणि सत्य असलेली परिस्थिती यामध्ये किती मोठी तफावत आहे ही आपल्याला वाचताना जाणवते. अनेक संदर्भ आहेत, अनेक पुरावे आहेत, अनेक पत्रांचा समावेश त्यांनी केलेला आहे. त्यावेळची जी पत्रं लिहिली गेली आणि ती प्रत्यक्ष समोर आली नाही, बऱ्याच वेळेला बरेच मुद्दे समोर आले नाही, त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण त्यांनी इथे दिलेलं आहे. सगळ्यात आधी विषयच असा आहे पाकिस्तानच्या निर्मात्यांचं नंतर काय झालं. का बरं लिहावंसं वाटलं अशा विषयावरचं पुस्तक. खरं प्रश्न हा चुकीचा आहे, कारण अनेक वर्ष अशा क्षेत्रात असल्यामुळे स्पष्ट वक्तेशीरपणा असणं हे भागच आहे. पण तरी मी गेली 3-4 वर्ष भारताच्या फाळणीचा अभ्यास करते आणि त्याच्यावर माझं लेखन काम आता सुरू केलंय. फाळणीचं कारस्थान अशा स्वरूपाचा तो ग्रंथ होईल, आणि एक मोठा ग्रंथ जर माझ्या हातून पुरा झाला तर ते मोठा ग्रंथ होईल. तर ते सगळं त्याचा अभ्यास करत असताना अशा अनेक गोष्टी समोर आल्या की ज्या त्या ग्रंथामध्ये त्याला जागा नाही, पण सर्वसामान्य वाचकाला त्या आवडतील किंवा इतिहास म्हणून सुद्धा त्याला महत्त्व आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या घटनांचा परिणाम पुढची 40-50-100 वर्ष कसा होतो हे दाखवणाऱ्या त्या घटना आहेत. म्हणून मी त्या वेगळ्या ठेवल्या. त्याच्यावर मग काही वेळेला थोडं वर्तमानपत्रातलं लेखन केलं, काही लेख लिहिले, आणि असं करता करता त्याचं एक पुस्तक हे तयार झालं. आणि
ते आहे आपल्याकडे. या पुस्तकावर आपण मुख्य संवाद आज हो. साधणार आहोत, पण त्याबरोबर तुमची इतर अनेक पुस्तकं आणि त्यातलं अयोध्या हे पुस्तकही खूप चर्चेत आहे. हो. तर त्या पुस्तकाविषयी सुद्धा आम्ही बोलणार आहोत. पण सर्वप्रथम याच्याबद्दल फाळणीचा विषय आता काढलाच आहात म्हणून की फाळणीचा उल्लेख करताना स्वातंत्र्यपूर्व काळात आपण थोडेसे आधी जातो की फाळणीची साधारण प्लॅनिंग म्हणूया आपण, की अशा पद्धतीच्या फाळण्या जर झाल्या 1940 पासून आपण विचार करतो, विचार करतो, त्या आधीचा विचार करत नाही. पण पुस्तक वाचल्यानंतर जाणवतं की फाळणीचं जे प्लॅनिंग झालेलं आहे ते बरीच वर्ष आधी झालेलं आहे. 1834. 1834 म्हणजे जवळजवळ आपण एक शतक मागे गेलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता भारतावर नव्हती, त्यांनी भारतात प्रवेश केला होता, तेव्हा त्यांच्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हा विचार मांडला गेला की भारताचे होतील तेवढे तुकडे केले पाहिजेत. आणि त्याप्रमाणे ब्रिटिशांनी पुढच्या सगळ्या काळातलं राजकारण केलं आणि आजही ते राजकारण तेच करायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. हे चित्र साधारण होतं. पण आपली जी मुख्य फाळणी झाली की ज्याचे पडसाद आजही या वातावरणात आहेत, आजही अनेकांना ती हिंसा बघावी लागते, अत्याचार होत आहेत, या सगळ्या मागचं जे कारण होतं ते म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये झालेला तो संघर्ष. पण यामध्ये तुम्ही बरेच काही सत्य परिस्थिती दाखवली आहे. सगळ्यात पहिलं प्रकरण बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि जिनांच्या व्यक्तिमत्वावरच तुम्ही इथे प्रकाश टाकलेला आहे की जिनांच्या स्वतःच्या जीवनामध्ये घडत असलेल्या घडामोडी आणि त्या फाळणीमध्ये आलेले त्याचे पडसाद. तर काय सांगाल याविषयी? म्हणजे जिनांचं आजारपण टाळलं गेलं असतं किंवा जर ते कळलं असतं तर अशा पद्धतीचा पाकिस्तान नावाचा एक देश निर्माणच झाला नसता, असं एक विधान तुम्ही केलेलं आहे ना. त्याचं हे स्वतः जिनानीच म्हटलंय. मी पुरावे देण्याचं कारण नाही, मी ते जिनानी ज्याच्यात ते म्हटलं होतं. काय बरं काय म्हटलेलं याच्यात मला सांगा. फक्त जिनांच्या बाबतीतलं एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जिनांकडे फक्त फाळणीचे खलनायक म्हणून बघतो, पण जिनांच्या व्यक्तिमत्वामधले वेगवेगळे जे पैलू आहेत त्यातलं जिना हे सुरुवातीला फाळणीचे समर्थक नव्हते. जिना हे अत्यंत कडवे राष्ट्रवादी मुसलमान होते. लोकमान्य टिळकांचे अतिशय जवळचे अनुयायी होते. आणि लोकमान्यांना जी 6 वर्षाची मंडाल्याची सजा झाली त्या खटल्यामध्ये लोकमान्यांचे वकील जिना होते. लोकमान्य तुरुंगातून सुटून आल्यानंतर सुद्धा त्यांच्याबरोबरचे जे अतिशय जवळचे सहकारी होते त्यात जिना प्रमुख होते. पण लोकमान्यांच्या मृत्यूनंतर जसा महात्मा गांधींनी काँग्रेसचा कब्जा घेतला तिथून जिनांच्या बाबतीतलं वेगळं राजकारण काँग्रेसमध्ये सुरू झालं आणि शेवटी त्या सगळ्याला कंटाळून जिना लंडनला निघून गेले. त्यांनी भारत सोडला. लंडनला जाऊन त्यांनी वकिली सुरू केली. त्यांनी राजकारण वगैरे सगळं सोडून दिलं आणि वकिली सुरू केली. आता लंडनच्या त्यांच्या मुक्कामामध्ये काय काय घडलं आणि त्यांचे कुणाशी संबंध आले वाढले ह्याचा सगळ्याचा अभ्यास मी काही अजून करू शकलो नाही, कारण त्याच्यासाठी लागणारी साधनं माझ्याकडे नाही. पण 1934 मध्ये जिना भारतात परत आले आणि परत आलेले जिना हे पूर्ण बदललेले होते. त्यांनी काँग्रेसबरोबर राहायचा प्रयत्न केला, पण त्यांना काँग्रेसमध्ये काही कोणी राहू दिलं नाही. ते मग मुस्लिम लीगमध्ये गेले. मुस्लिम लीगचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी मुस्लिम लीगला फाळणीच्या दिशेने नेलं. त्यामुळे जिनांना या पद्धतीने बदलायला लावायला महात्मा गांधींपासून काँग्रेसपर्यंत सगळे जबाबदार आहेत. आणि हे ऐतिहासिक सत्य आहे. ते काही कोणी काल्पनिक आरोप करण्याचा भाग नाही. आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला भारताच्या फाळणीचा विषय खूप ह्याच्यात सुरू झाला, जोरात सुरू झाला, साधारण आपण असं म्हणू की एक 44-45 वगैरे या दरम्यान, त्यावेळेला जिनांना आजार झाला होता
क्षय म्हणजे TB. TB. आणि 40-45 मध्ये TB हा आजार, त्याच्यावर औषध नव्हतं. तेव्हा नव्हतं. त्याच्यातून कोणी वाचत नसे. फक्त किती काळ जगेल एवढाच प्रश्न असायचा. बरोबर. आणि त्यामुळे जिनांकडे फारसं आयुष्य शिल्लक राहिलेलं नाही हे स्पष्ट झालं होतं. त्यांचे त्या पद्धतीचे वैद्यकीय अहवाल उपलब्ध होते आहेत. स्वतः जिनांना कळून चुकलं होतं की आपल्याला फारसं आयुष्य नाहीये. आणि म्हणून त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की मी जिवंत असेपर्यंत पाकिस्तान झाला तरच होईल. माझ्या मृत्यूनंतर महात्मा गांधी पाकिस्तान देणार नाहीत. आणि त्यानंतर हे जे फ्रीडम ॲट मिडनाईट लिहिणारी प्रसिद्ध चोडगोळी आहे, लॅपिये आणि हे डॉमिनिक लॅपिये आणि लॅरी कॉलिन्स, त्यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा म्हटलं आहे की नोईंग द एक्स्ट्राऑर्डिनरी सिक्रेट्स दॅट वेअर केप्ट इन द व्हॉल्स ऑफ द ऑफिसेस ऑफ डॉक्टर जाल पटेल. हे जिनांचे हे होते, वैयक्तिक डॉक्टर होते मुंबईतले. अ फेमस फिजिशियन इन बॉम्बे, इंडिया, might never have been divided, and today the idea of Asian history is flowing in a different direction. The secret was an X-ray of Jinnah's lungs in which two large spots the size of a table tennis ball. म्हणजे क्षय किती पसरला होता. आणि फुफ्फुसात वेअर क्लिअरली व्हिजिबल ऑन द लंग्स ऑफ द फाउंडर ऑफ पाकिस्तान. देअर वॉज अ स्पेअर अराउंड each spot, which made it very clear how progressively tuberculosis had invaded Jinnah's lungs. Dr. Patel never told anyone about these X-rays at Jinnah's request. However, he advised Jinnah for treatment and recovery that this cure lies solely in rest, but Jinnah never followed that advice. आणि ह्याच दोघांशी ह्याच पुस्तकाचं लेखन करताना माउंटबॅटननी जी मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीत स्वतः माउंटबॅटननी हे मान्य केलंय. तर माउंटबॅटन म्हणतो, इफ समवन हॅड टोल्ड देम, म्हणजे महात्मा गांधी, दॅट जिन्ना वुड डाय इन अ व्हेरी शॉर्ट टाइम, nobody would have allowed India to be divided. It was the only way for India to remain united. The only cornerstone was Mr. Jinnah. The other Muslim League leaders were not so inflexible, and I am sure that the Congress would have reached an understanding with them, and Pakistan would not have come into existence. हे माउंटबॅटनचं. आणि माउंटबॅटन हा कोण आहे, तर ज्याने फाळणी केली, प्रत्यक्षात व्यवहारात आणली. प्रत्यक्ष फाळणीचा साधारण काळ ठरला होता 1948, जून 1948. पण माउंटबॅटन भारतात आल्यानंतर माउंटबॅटनने ते 10 महिने आधी आणली आणि 15 ऑगस्ट 1947 ला केली. त्याचं कारण जरी त्याने तारखा सांगितल्या नसल्या तरी हेच होतं. तरी ह्याच्यातून स्पष्ट दिसतं की जिना मरण्यापूर्वी पाकिस्तान केला पाहिजे, नाहीतर पाकिस्तान होणार नाही. पण मग जिनांची ही इच्छा अशीच जर होती तर मग पाकिस्तानात गेल्यानंतर त्यांना झालेला पश्चाताप का? काय, तो मूळचा राष्ट्रवादी स्वभाव जागा झाला. आणि जे पाकिस्तानमध्ये घडायला लागलं होतं, मी त्या पुस्तकात दाखवलंय की जर जिना आजारपणाने मेले नसते तर त्यांचा खून झाला असता. आणि हे मी एकट्याने नाही, म्हणजे प्रयत्नही झालेले, प्रयत्न झाले, त्याचेही पुरावे दिलेत. आणि हे विधान माझं नाहीये, हे विधान एका पाकिस्तानी पत्रकाराचं आहे, ते मी दिलंय. त्यामुळे जिनाने हे कळून चुकलं होतं की आपण पाकिस्तान करून प्रचंड मोठी घोडचूक केलेली आहे आणि ती निस्तारण्यासारखी नाही.
म्हणजे त्यात त्यांचंच एक विधान आहे एका पत्रातलं, की मी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. मला असं वाटतं की एकदा जाऊन नेहरूंना भेटावं आणि सांगावं की आपण झालं गेलं विसरून एकत्र येऊया, चुका दुरुस्त करूया. पण मग हे प्रत्यक्षात का करू शकले नाहीत याचं काही त्यांना कारण? आयुष्यच मिळालं नाही. तेवढं आयुष्य मिळालं. आयुष्य मिळालं नाही. अगं, पाकिस्तान झाल्यानंतर जिना 13 महिन्यात मेले. हो. त्यातले त्यांचे शेवटचे 7-8 महिने हे आजारपणात गेले. ते काही करू शकत नव्हते. त्यामुळे पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर त्यांना जेमतेम 4 महिने 5 महिने मिळाले होते. 4-5 महिन्यात काय करणार? वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष हा कारणीभूत ठरवून निर्माण केलेला देश पाकिस्तान झाला. अर्थात त्या म्हणजे पाकिस्तानच्या निर्मात्यांचं नंतर काय झालं, हे जरी शीर्षक असलं पुस्तकामध्ये, तरीही जे जे निर्मितीसाठी जे जे कारणीभूत ठरले, ज्या व्यक्ती कारणीभूत ठरल्या, त्या प्रत्येक व्यक्तीचं काही ना काहीतरी वाईटच झालं असं आपण पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं, की कोणाचंच भलं झालेलं दिसत नाही. पाकिस्तानचंही झालं नाही. तर अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे पंतप्रधान म्हणून लियाकत अली खान भेटायला जातात जिनांना. हा, ते तर आहेच की जिनांना भेटायला गेले आणि लियाकत अली जेव्हा जिनांना भेटून गेला त्याच्यानंतर त्यांची तब्येत ढासळली आणि ते पुन्हा बरं हे नाही झाले. थोडं सुद्धा तब्येती त्यांच्या सुधारणा होऊ शकली नाही. मारण्याचा कट होता, प्रयत्न होता असंही दिलेलं होतं. जिनांचे नातेवाईक, जिनांचं कुटुंब हे भारतातनं त्यांनी स्थलांतर केलं नाही पाकिस्तान. जिनांचं कुटुंब फारसं नव्हतं. जिनांची बायको ही खूप अगोदर मरण पावली होती. त्यांना मुलगी होती, पण त्या मुलीने भारतातल्याच पारशी कुटुंबात लग्न केलं. वाडिया म्हणजे जी आपण बॉम्बे डाईंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या बॉम्बे डाईंगचे मूळ मालक वाडिया. त्या वाडियातल्या घरात त्यांच्या मुलीने लग्न केलं आणि तिने पाकिस्तानात जायला नकार दिला. म्हणजे ती पाकिस्तान एकदाच काही तासांसाठी गेली, ती जिनांच्या अंत्यसंस्काराला. बाकी ती चुकूनही तिने पाकिस्तानात पाऊल टाकलं नाही. आणि बाकी त्यांच्या कुटुंबात फारसं कोणी नव्हतंच. त्यांची धाकटी बहीण त्यांच्याबरोबर होती. आणि त्यांच्या धाकट्या बहिणीला हे सगळे होणारे कट माहिती होते. म्हणजे तुम्ही एक उदाहरण याच्यामध्ये दिलेत किंवा एक प्रसंग दिलाय, जेव्हा लियाकत अली खान काही जणांबरोबर त्यांच्या घरी जेवायला गेले आणि तेव्हा जिना खूप आजारी होते आणि जिनांनी भेट देऊ नये असं फातिमा जिनाला बहिणीला वाटत होतं, पण जिनांनी आग्रहाने त्यांना भेटू दिलं. त्याचा त्यांना खूपच त्रास झाला. यामध्ये बऱ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण होतं की जिथे लियाकत अली खानचा खून झाला त्याच मैदानावर अनेक गोष्टी अशा घडल्या. बेनजीर खून झाला. हो, कोणते कोणते प्रसंग होते, काय काय घटना होत्या सांगाल? लियाकत अली पंतप्रधान झाल्याबरोबर वर्षभरात किंवा जिनांच्या मृत्यूनंतर एक वर्षभरात तो त्या रावळपिंडीमध्ये कंपनी बाग मैदान म्हणून, या कंपनी बाग मैदानातल्या जाहीर सभेत तो बोलायला उभा राहिला आणि त्याच्यावर समोरून गोळ्या झाडल्या गेल्या आणि तो तिथल्या तिथेच मरण पावला. बरोबर. पण आता त्याच्यातही इतक्या विचित्र गोष्टी आहेत की त्याचा जो खुनी म्हणून सांगितला गेला तो अफगाणी नागरिक होता. आणि हा अफगाणी नागरिक हा इंग्लिश MI6 ही जी गुप्तचर संघटना आहे ब्रिटिशांची, खूप जगप्रसिद्ध आहे. आणि MI6चे कारनामे हे मोसाद आणि यांच्या तोडीचेच आहेत. त्या MI6शी हा संबंधित अनेक वर्ष होता, त्यांच्या पेरोलवर होता. त्याला अनेक ठिकाणी प्रवेशबंदी होती. म्हणजे पाकिस्तान सरकारच्या दृष्टीने तो एक लक्ष ठेवण्यासारखा माणूस होता. पण त्याला त्या सभेतल्या पहिल्या रांगेत मधली खुर्ची दिली होती की जिथून तो लियाकत अलीशी थेट बोलू शकला असता. इतकी जवळची खुर्ची त्याला दिली होती. आणि पोलिसांच्या वर्णनाप्रमाणे
तो रायफल घेऊन तिथे बसला होता आणि बसू शकला. म्हणजे त्याला हो, कोणी अडवलं नाही. म्हणजे तिथे मला त्याला ही खुर्ची दिली कोणी? हो. त्याला रायफल घेऊन तिथे कसं बसू दिलं? हम्म. हे सगळे प्रश्न आहेतच. आहेतच. पण एक साधा जगातल्या सगळ्या याचं एक तत्व आहे हम्म. की जर एखाद्या व्यक्तीवर समोरून गोळी झाडली तर तो मागे पडतो पाठीवर. हो, लियाकतरी छातीवर पडला. म्हणजे मागणं गोळी झाली. आणि दुसरं, हं. त्याला लियाकतली गोळ्या झाडल्याचा आवाज आला आणि तो पडला. हम्म. त्याबरोबर जो गदारोळ झाला त्याच्यात पाकिस्तानी पोलिसांनी हम्म. त्या अफगाण नागरिकाला पकडला हं. आणि तिथल्या तिथे त्याला गोळ्या घातल्या आ. जागच्या जागी. म्हणजे जणू काही तो मरण्यासाठी तयार म्हणून आलेला फक्त. नाही, त्याला आणला. आणला गेला. आणला. तेच. आणि नंतर मग या सगळ्या घटनेचा तपास करणं, चौकशी करणं ह्याच्यासाठी जो पोलीस अधिकारी नेमला होता हम्म. त्याने खूप पुरावे गोळा केले, कागदपत्र केले, साक्षी पुरावे गोळा झाले. हे सगळं घेऊन तो जेव्हा रावळपिंडीहून हम्म. इस्लामाबादला येत होता हम्म. तेव्हा त्याच्या विमानाला अपघात झाला. त्यात तो तर मेलाच, पण त्याच्या जवळची सगळी कागदपत्र जळून खाली झाली. म्हणजे हे खूप मोठं रॅकेट आहे असं कारस्थान. म्हणायला लागेल. हे खूप कारस्थान. मोठं कारस्थान. यामध्ये म्हणजे वेगवेगळी प्रकरणं हाताळताना या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण सुरुवात जी केली की बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचं वैयक्तिक आयुष्य, मग फातिमा जिनांबद्दलही लिहिलेलं आहे. त्याचबरोबर राजकीय संदर्भातनं घडलेला वाद विवाद आणि निर्माण होणारा एक नवीन देश. तो देश कोणत्या परिस्थितीतनं आत्ता जातोय तेही आपण पाहतोय. संस्कृतींमधला फरक असेल, सगळ्याच गोष्टींमधला फरक आहे. पण यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे बंगालची फाळणी आणि मुस्लिम लीगची स्थापना. त्याचे पडसाद आजपर्यंत आपण पाहतोय. म्हणजे आता नवीन सरकार आलंय, पण त्या आधीचा काळ जो आहे तोही लक्षात घेतला पाहिजे आत्तापर्यंत, की त्यावेळी झालेली ती स्थापना आणि ती फाळणी याचे पडसाद कसे कसे उमटत गेले. यातली एक महत्त्वाची लिंक म्हणजे त्यावेळी असलेला दलित वर्गाचा मुख्य नेता जोगेंद्रनाथ मंडल यांच्यावर खूप तुम्ही लिहिलेलं आहेत. त्यात थोडंसं स्पष्टीकरण द्याल का? त्याचे ते कसं फाळणीच्या सगळ्या विषयामध्ये 1905 मध्ये केलेली बंगालची फाळणी ही विसरून 1947च्या फाळणीचा विचारच करता कामा नये. कारण 1947च्या फाळणीची रंगीत तालीम 1905ला केली होती. अच्छा. 1905ला जी फाळणी केली ती त्यांनी सांगताना सांगितलं होतं लॉर्ड कर्झनने की हे मी प्रशासकीय कामासाठी करतोय वगैरे वगैरे, पण त्याचा पाया हा हिंदू मुस्लिम हाच होता. बरं. आणि 1905ला त्याने जी फाळणी केली त्या फाळणीच्या विरुद्ध अख्ख्या देशात आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनाचे नेते लोकमान्य टिळक होते पुण्यात, पण वंगभंगाचं आंदोलन जे उभं राहिलं ते लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय. लाला लजपत राय पंजाबी, बिपिनचंद्र पाल बंगाली आणि लोकमान्य टिळक. बरोबर. आणि ती फाळणी ब्रिटिश सरकारला 1911 मध्ये मागे घ्यावी लागली. बरं. ज्या ब्रिटिश सरकारचा खूप मोठा पराभव होता की केलेली फाळणी मागे घ्यावी लागली. पण त्यातून त्यांच्या एक लक्षात आलं आणि त्यावेळेला काँग्रेसच्या आंदोलनामध्ये, लोकमान्यांच्या आंदोलनामध्ये मुसलमानही सामील होते. त्याने फाळणी नको होती. मुसलमान फाळणीच्या बाजूने उभे राहिले 1905 मध्ये. म्हणून मग 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीगच्या स्थापनेबद्दल आपण काय वाचत आलो, ऐकत आलो की हिंदू समाजापासून असुरक्षित वाटतं म्हणून मुस्लिम लीग स्थापन झाली. 1906 साली कुठली हिंदू संघटना भारतात होती? 1906 साली कुठलीच नव्हती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये झाली. बरोबर आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना 1923-24 मध्ये झाली. खरंय. 1906 मध्ये कुठलीच नव्हती. खरंय.
मग मुस्लिम लीग का स्थापन झाली आणि मुस्लिम लीगची स्थापना कुणी केली, कुठे केली? तर मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये जी झाली ती कलकत्त्यात लॉर्ड मिंटोच्या देखरेखीखाली झाली. लॉर्ड मिंटो हा तेव्हा व्हाईसरॉय होता आणि त्याने काही प्रमुख मुसलमान व्यक्ती जवळ करून, त्यात प्रिन्स आगा खान वगैरे होते, त्यांना जवळ करून मुस्लिम लीगची स्थापना केली. आणि ती केल्यानंतर त्याने जे अहवाल दिले त्याच्यात तो म्हणतो की मी आज सगळ्यात मोठं राजकारण करण्यात यशस्वी झालो आणि हिंदू मुस्लिम संघर्षाचा पाया मी घातला. हा, हे त्यांनी लिहून ठेवलं, त्याच्या बायकोने लिहून ठेवलंय. अच्छा. हा, म्हणजे ब्रिटिशांनी खूप विचारपूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने. हो, यामध्ये तुम्ही आधीच्या भारताचा नकाशा हो आणि जो नंतर मग फाळणी नंतर जो झाला, आणि याला अनेक कारणं होती, अनेक वेगवेगळी पत्र त्यावेळेला जी आली प्रसिद्धीमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, त्या पत्रांचा आधार घेऊन घेतलेले संदर्भ हे सुद्धा दिलेले आहेत तुम्ही. पण जोगेंद्रनाथ मंडल दलितांचा मुख्य नेता, बंगालमधल्या दलितांचा मुख्य नेता, हा बंगालमधनं पाकिस्तानात जातो आणि पुन्हा पाकिस्तानातनं परत येतो. या मागच्या काय घडामोडी होत्या, साधारण काय कारण होतं, आणि त्यानंतरचं चित्र, याचं कारण काय? कारण याचा संदर्भ आत्ताच्या कुठच्या तरी राजकारणाशी आहे म्हणून. तर काय सांग? बंगालमधून म्हणजे भारताच्या फाळणीला ज्यांनी खत पाणी घातलं त्याच्यामध्ये जोगेंद्रनाथ मंडल हे नाव खूप प्रमुख आहे. आणि जोगेंद्रनाथ मंडलची चर्चा भारतात कोणीच करत नाही. जोगेंद्रनाथ मंडल हे असं एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मंडल यांचे खूप घनिष्ठ संबंध होते. बाबासाहेबांना घटना समितीवर महाराष्ट्रातून निवडून जाता आलं नाही, ते पराभूत झाले. त्यावेळेला जोगेंद्रनाथ मंडलनी बंगालमधल्या त्यांच्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि त्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांना निवडून आणून घटना समितीवर पाठवलं. आणि असे हे मंडल हे जिनांच्या घनिष्ठ संबंधांमध्ये होते आणि जिनांनी त्यांना खूप पट्टी पडवली होती पाकिस्तानमध्ये तुमचं कसं भलं होईल वगैरे वगैरे. आणि स्थानिक राजकारणाचे परिणाम, कारण काँग्रेसने मंडलना कधीच चांगली वागणूक दिली नाही. जे जिनांशी वागले त्याच पद्धतीने मंडलशी वागले. त्याची प्रतिक्रिया म्हणून मंडल यांनी पाकिस्तानात जाण्याचा आग्रह धरला. खरं म्हणजे ते ज्या समुदायांचे नेते होते त्या काळातल्या दलित समुदायांमधले नामशूद्र, पौंड्र, राजवंशी असे काही प्रमुख समुदाय बंगालमध्ये त्या काळात होते, आजही आहेत. मटुआ, मुख्यतः मटुआ, ह्या समुदायातल्या जनतेला पाकिस्तानात जायचं नव्हतं कारण त्यांना रोजच्या व्यवहारात येणारे अनुभव त्यांच्या समोर होते. आणि आपण जर पाकिस्तानात गेलो तर आपली अत्यंत वाईट परिस्थिती होईल हे त्यांना समजत होतं. खुद्द मंडल यांचे अतिशय निकटचे सहकारी त्यांना सांगत होते की तुम्ही या भानगडीत पडू नका, पाकिस्तानचं समर्थन करू नका, भारतात राहायचा प्रयत्न करा. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी ते पाकिस्तानमध्ये गेले. त्यांनी पाकिस्तानमधल्या ह्या हिंदू परदलितांना पाकिस्तानमध्येच राहायला भाग पाडला. पण जसा पाकिस्तान निर्माण झाला, पहिल्या मंत्रिमंडळात जिनांनी त्यांना कायदेमंत्री केलं होतं, त्यांच्या घटना समितीचा अध्यक्ष केलं होतं. पण जिना 4-5 महिन्यात आजारी पडले आणि त्यांचं राज्यकारभारामध्ये काही स्थान राहिलं नाही. तिथपासून मंडल यांची परवड सुरू झाली. लियाकत अलीने हे देशाचे कायदेमंत्री असताना लियाकत अलीच्या पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मंडलनं कायदा मंत्र्यालाच अटक केली होती. आणि मग वेळ अशी आली की जर भारतात पळून नाही आलं तर त्यांचा खून झाला असता. म्हणून ते भारतात अतिशय प्रयत्नपूर्वक पळून आले. बरं, हे सगळं
ह्याचे कागदपत्र पुरावे उपलब्ध आहेत, असं काही यातली कुठली काल्पनिक माहिती देत नाही. बरोबर. भारतात येण्यापूर्वी आणि पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देताना मंडलनी एक 9 पानी पत्र लियाकत अलीला लिहिलं. हं. आणि त्या पत्रामध्ये पाकिस्तानातल्या हिंदूंवर कसे अत्याचार होत आहेत हं. याचं अतिशय विस्ताराने वर्णन केलं आहे. हं. की आमच्या समुदायातल्या पुरुषांना घरातून बाहेर ओढून मारलं जातं आणि तरुण स्त्रिया, मुली, लहान मुलं यांचे लिलाव होत आहेत आणि लूट जशी वाटून घेतात तसं यांना वाटून घेत आहेत. मंडलनी केलेलं वर्णन. बरोबर. असं सगळं त्यांनी खूप सविस्तर लिहिलं होतं. म्हणजे ते पत्र आजही त्याला महत्त्व आहे. हं. म्हणजे तुम्हाला जर साख्या जोडायच्याच असतील हं. तर आता काल परवा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एका ब्रिटिश खासदाराने केलेलं भाषण आहे. हं. ते भाषण आणि मंडलचं पत्र हां. जोडून बघा. हो. ते भाषण उपलब्ध आहे. बरं. मंडल जे लिहितात हां. जवळजवळ तेच त्या ब्रिटिश खासदाराने पार्लमेंटमध्ये बोललाय. बरं. पण आपण खूप पुढे आलो. हो, पण परिस्थिती तीच आहे. परिस्थिती तीच आहे. हं. कारण हं. ब्रिटिश पार्लमेंटमधला खासदार जे बोलतोय त्याचा रोख हं. इंग्लंडमध्ये गेलेल्या बेकायदेशीर पाकिस्तान्यांवरच आहे. बरोबर. आणि त्यांनी सांगितलंय हं. खरंय. म्हणजे 1947चा पाकिस्तान आणि 2026 मधला पाकिस्तानी हं. फरक नाही. फरक झालेला नाही इतक्या वर्षांमध्ये. याला मंडळांनी जे पत्र लिहिलं तर त्यामध्ये एक मुख्य पुरावा किंवा मुख्य संदर्भ असा की इथून पाकिस्तानात गेलेल्या हिंदू समाजाला पाकिस्ताननीच कधी मुस्लिम होऊ दिलं नाही. हां. हिंदू त्यांनी या कसं होते हे जे सगळे समुदाय होते हे मुख्यतः सफाईची कामं करणार. म्हणजे त्यावेळेला जे डोक्यावरून महिला वाहून न्यावं लागत असे ती कामं करणारे हे लोक होते. आणि ते जेव्हा पाकिस्तानात राहिले आणि ते पाकिस्तानात राहणं ही पाकिस्तानमधल्या मुस्लिमांची गरज होती. कारण त्यांचा दावा असा आहे की मुसलमान हा उच्च आहे. त्यामुळे तो असं महिला वाहून नेणं आणि साफसफाई करणं हे काम तो नाही करणार. ते मग ह्या हिंदूने केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या लोकांना कधीही धर्मांतर करू दिलं नाही. त्यांच्यावरती आजही ही सगळेजण पाकिस्तानमध्ये दुय्यम नागरिक आहेत. त्यांना कुठलाही अधिकार पाकिस्तानमध्ये नाही. त्यांना कुठल्याही प्रकारच्या सरकारी नोकरीची संधी नाही. त्यांना शिक्षणाच्या नाममात्र संधी आहेत. आणि त्यांची सुटका होऊ शकत नाही. पण या सगळ्याचा एक दुसरा परिणाम असा होता की शेवटी असे की ते जरी पाकिस्तानात त्यावेळेला राहिले तरी त्यांचे नातेवाईक, त्यांचे ज्ञातिबांधव, संबंधित हे भारतात आहेतच. आणि त्यातले काही जण जे पाकिस्तानातून भारतात येऊ शकले ते आहेत. बरोबर. तर त्या सगळ्यामुळे ह्या बंगालमधल्या दलित वर्गामधली मानसिकता ही गेली 60, 70, 75 वर्ष ही वेगळ्या पद्धतीचीच होती. त्यांनी कधी काँग्रेसला समर्थन दिलं नाही. कम्युनिस्टांनी त्यांचं कधीच जमलं नाही. कारण कम्युनिस्टांनी तो एक वेगळा विषय आहे पण तो लक्षात ठेवण्यासारखा आहे. कम्युनिस्टांच्या 33 वर्षांच्या राजवटीमध्ये बंगालमधली आदिवासी लोकसंख्या ही जवळजवळ 3.5% कमी झाली. आणि दलितांच्या अमानुष कतली कम्युनिस्टांनी केल्या. त्याचेही पुरावे आहेत. मी ते माझ्या दुसऱ्या एका पुस्तकात दिलेत. पण तो पुन्हा स्वतः वेगळा विषय म्हणून त्याचं आपण हे करूया नको. पण त्या सगळ्याचं शेवटी आज दिसणारे परिणाम काय आहेत तर आत्ता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जे मतदान झालं त्याची आकडेवारी समजून घेण्यासारखी आहे. आजच्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 23.5% दलित मतदान आहे.
बरं. आणि ह्या 23.5% मतदानामधला मतदार हा पूर्वी मतदानाला बाहेरच पडत नसे. अच्छा. तुम्ही काढा ना पूर्वीची पश्चिम बंगालमधले सगळे मतदानाची आकडेवारी काढा. हम्म. कधीही ती तुम्हाला 70% वर मिळणार नाही. बरं. यावेळेला 94% झालं. बरं. म्हणजे तो 23% भाग जो आहे पश्चिम बंगालमधला तो लपवूनच ठेवला हा, गेला. लपून ठेवला तो, दबून इतक्या राहिला, वर्ष दाबून राहिला. ठेवलं त्याला. हो. ज्या वेळेला त्याला आपलं मत व्यक्त करण्याची ताकद मिळाली हम्म. तेव्हा त्याने ते केलं, त्याचे परिणाम आज दिसले. आज दिसायला लागले. हम्म. पण इतक्या वर्षांमध्ये म्हणजे वर्षांत. मंडल जेव्हा परत आले भारतामध्ये त्यानंतर आजपर्यंत असा कोणताही नेता झाला नाही किंवा अशी उभंच राहू कोणतीही दिलं व्यक्ती नाही झाली उभंच राहू दिलं नाही. की हे काँग्रेस चित्र आणि समोर आहे. कम्युनिस्ट हो. काँग्रेस आणि कम्युनिस्ट ह्या दोघांनी पश्चिम बंगालमध्ये जे राजकारण केलं ते पूर्णपणे दलितांचा बिमोड करण्याचं राजकारण केलं. हम्म. दलितांना पायाखाली दाबून ठेवण्याचं राजकारण केलं. म्हणजे खुद्द मंडल यांचा सुद्धा मृत्यू स्वाभाविक नव्हता. अच्छा. कम्युनिस्टांनी त्यांचा खून केला बरं. असा आरोप आजही केला जातोय. बरं. आणि त्यातले बंगाली लेखक पत्रकारच करतायत, कोणी बाहेरचे लोक नाही करत. करत नाही. बरोबर आहे. बंगालमधल्या दलितांची लोकसंख्या इतकी कमी कशी झाली हम्म. हा प्रश्न जर शोधायला गेलं हम्म. तर त्याच्यात पहिल्यांदा काँग्रेसच्या राजवटीत झालेला हिंसाचार आणि नंतर कम्युनिस्टांनी 33 वर्षात केलेलं वंशविच्छेदच हो. असं म्हणावं लागेल. खरंय. हे त्याला कारणीभूत आहे. खरंय. फाळणीची पायाभरणी ही जी होत असताना तेलंगणासाठी म्हणजे स्वतंत्र तेलंगणासाठी जो सुद्धा सशस्त्र उठाव हो, झालेला हो. आहे त्याचंही विवेचन आहे, तुम्ही आहे. यामध्ये केलेलं आहे. त्यावर थोडंसं आपण बोलूया की म्हणजे बंगालची फाळणी आहे, यानंतर पाकिस्तान हा तो मुख्य विषय यामध्ये आहे, पण वेगवेगळ्या प्रकारच्या फाळण्यांमुळे कसे काय पडसाद आत्तापर्यंत उमटत राहिले? कम्युनिस्टांचं तत्वज्ञान असं होतं की भारत हा एक देश नाहीच आहे. राहुल गांधी आज तेच बोलते की भारत हा 17-18 राज्यांचा समुदाय, 17-18 राष्ट्रांचा समुदाय समूह. युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया जसं युनायटेड किंगडम होतं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया आहे, करेक्ट. तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. मुळात राहुल गांधींना कसलं ज्ञान आहे हा प्रश्न आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल आता काही बोलत नाही. पण हे 17-18 राष्ट्र करण्याची कल्पना हे मी मगाशी जसं सांगितलं तसं 1834 मध्ये एका ब्रिटिश खासदाराने ब्रिटिश संसदेत मांडली होती. बरं. त्याच्यानंतर स्टालिनने 1926 साली म्हटलं होतं की भारतामध्ये 15-16 वेगवेगळे राष्ट्र आहेत. पण स्टालिनला भारताची काही माहिती नव्हती. त्याने वाक्य असं वापरलं होतं की इट सीम्स. तो भारतात कधी आला नव्हता, त्याने भारताबद्दल वाचलं नव्हतं, त्याला भारताशी काय देणं घेणं नव्हतं. पण स्टालिनचं हे जे वाक्य होतं ते वेदवाक्य मानून भारतातल्या कम्युनिस्टांनी भारताचे 18 तुकडे करण्याची योजना केली. आणि मग त्याच्यात त्यांचं म्हणणं असं होतं की भारतात तेलुगू हे एक राष्ट्र आहे, भारतात तामिळ हे एक राष्ट्र आहे, भारतात मल्याळम राष्ट्र आहे, कन्नड राष्ट्र आहे, मराठी राष्ट्र आहे, पंजाबी राष्ट्र आहे, वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषांचा हां. दुरुपयोग अशा पद्धतीने करण्यात आला. मुख्यतः भाषा, भाषा. कारण संस्कृती सगळीकडे सारखीच आहे, हो. संस्कृती वेगळी नाही. हो. पण मुख्यत्वे भाषा. भाषा. त्याच्या आधारावरती भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न म्हणजे योजना ही कम्युनिस्टांनी आखली होती. त्यांनी ती अजून सोडलेली नाही. आणि म्हणून जेव्हा भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा ठराव आहे की आझादी झुटी आझादी आहे. अच्छा. की हे खरं स्वातंत्र्य नाही आणि भारतातल्या सगळ्या 17-18 राष्ट्रांना जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतात. पूर्णत्वाला जाणार नाही स्वातंत्र्य मिळालं असं म्हणणार नाही. हा. आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र तेलंगणा करण्याचा उठाव केला. त्याला निजामाची साथ होती. बरं. आणि
त्या सगळ्या काळात हम्म. कम्युनिस्टांनी किती भारतविरोधी कारवाया केल्या हम्म. याचा तपशील पंडित नेहरूंनी 1949 भारताच्या त्यावेळेच्या पार्लमेंटमध्ये त्यावेळेची संविधान सभा हम्म. दिलेलं आहे. निवेदनच आहे बरं. ते निवेदन आज उपलब्ध आहे. हा. त्या निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे हम्म. नेहरूंनी की कम्युनिस्ट हे भारताचे तुकडे करण्यासाठी आणि भारतातलं लोकनियुक्त सरकार उलथून टाकण्यासाठी काम करतात. बर. असं नेहरूंचं स्टेटमेंट आहे. आणि लोकसभेतलं आहे, बरं. ऑन रेकॉर्ड आहे. हम्म. आजही उपलब्ध आहे. म्हणजे खरं तर अशी वेगवेगळी स्टेटमेंट्स आपण बघितली तर खरं चित्र उभं राहतं. पाकिस्तानच्या निर्मात्यांचं नंतर काय झालं या शीर्षकाखाली अशी केवढ्या तरी गोष्टी, म्हणजे फक्त पाकिस्तान या देशापुरतं मर्यादित असं हे पुस्तक नाही, यातलं नाही. आणखीन एक तर महत्वाचं व्यक्तिमत्व आपण विचारात घेतलं पाहिजे, रहमत अली चौधरी. हां. ब्रिटिशांचा मूळ योजना जी होती ती या रहमत अलीच्या माध्यमातून समोर आली होती. बरं. रहमत अलीला भारताचे 3 किंवा 4 मोठे तुकडे करायचे होते. हा. त्याला एक पाकिस्तान नको होतं. 3 वेगवेगळे हां, देश 3 वेगवेगळे असं देश करायचं होते. होतं. हां. पाकिस्तान हवं होतं, बंगदेश हवा होता हां. आणि उस्मानिया हवं होतं, हम्म. म्हणजे हैदराबाद नाही सगळ्याच. आणि त्याने त्या 3 वेगवेगळ्या तुकड्यांना मिळून पाकिस्तान हे नाव दिलं होतं. बर. जे पाकिस्तान हे नाव आणि पाकिस्तानची भौगोलिक रूपरेखा ही पहिल्यांदा देणारं रहमत अली चौधरी. अच्छा. पण ज्या दिवशी पाकिस्तान निर्माण झालं आणि रहमत अली पाकिस्तानमध्ये गेला, तो मोठ्या आशेने गेला की आता आपण पाकिस्तानात राहू आणि तिथेच आपलं काम वकिली करू, पत्रकार वगैरे करू. त्याचं जे काय लंडनमध्ये होतं हम्म. ते सगळं विकून टाकून ते पैसे घेऊन तो पाकिस्तानात झाला. हम्म. तो लाहोरच्या विमानतळावर उतरल्याबरोबर लियाकत अलीच्या पोलिसांनी त्याला अटक केली. हम्म. त्याचं सगळं सामान काढून घेतलं, पैसे काढून घेतले, हम्म. 4-8 दिवस तुरुंगात बसवलं आणि मग त्याला सोडून दिलं. हम्म. पण 4 महिन्यात त्याच्यावर वेळ अशी आली की त्याला पाकिस्तानातून निघून जावं लागलं. 4 महिन्यातच. 4 महिन्यात. आणि निघून जाताना त्याची अवस्था इतकी वाईट होती कारण त्याचे पैसे सगळे पाकिस्तान सरकारने जप्त केले होते, त्याच्याकडे काही राहिलं नव्हतं. जे लोक त्याला पूर्वी पाकिस्तानात मदत करत होते हम्म. आणि इंग्लंडमध्ये मदत करत होते त्या सगळ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तो लंडनला गेला. हम्म. पण लंडनला गेल्यानंतर तो एक 7-8 महिन्यातच मरण पावला. तो जेव्हा मरण पावला तेव्हा त्याचा मृतदेह घ्यायला सुद्धा कोणी गेला नाही, बेवारस मेला. आणि शेवटी त्याच्या मृतदेहाचं दफन हे तो केम्ब्रिजमध्ये ज्या हॉस्टेलमध्ये राहत होता त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने केलं. बरं. आणि त्याचा मृतदेह आजही तिथेच आहे. बरं. इतक्या वर्षात फक्त एक पाकिस्तानी मंत्री तिथे चादर चढवायला गेला, बाकी कोणीही पाकिस्तानी माणूस अधिकारी हा चौधरी रहमत अलीच्या थडग्यावर जात नाही. बरं. म्हणजे आपण जे म्हणतो की एक देश निर्माण होताना एक एकसंघ राष्ट्र निर्माण होतं ना, की ज्याला अनेकांचा पाठिंबा असतो आणि ते अनेक जण एकमताने सहमताने हा एक देश निर्माण करतात. तर इथे निर्माण करणारे जे स्तंभ होते तेच एकमेकांना सहमत नव्हते. आज पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीग नाही. हो. मुस्लिम लीग नावाचा पक्ष पाकिस्तानात नाही. हो. पाकिस्तानमध्ये कम्युनिस्ट पार्टी नाही. बर. म्हणजे ज्या दोघांनी पाकिस्तान निर्माण केला त्या 2 ते संघटना अस्तित्वातच नाहीत. नाही, संपवल्या त्यानं. बरोबर. ज्यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी प्रचंड कतली केल्या, मग जिना असो, लियाकत अली असो, बंगालचा सुरावर्दी असो, त्यांचे खून झाले हो. किंवा दुर्दैवी मरण आलं. हो. असा कोणता घटक आहे पाकिस्तानात की जो चांगला राहिलाय? काही नाही. बरोबर. पण मग तुम्हाला हे पुस्तक का लिहावंसं वाटलं? म्हणजे ही सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी तुम्ही लिहिलं? या पुस्तकामागचा मूळ उद्देश काय? की आता मी स्वतः बऱ्यापैकी वाचणारा माणूस स्वतःला मानतो की मी वाचतो, पण मला सुद्धा ह्यातल्या अनेक गोष्टी, अनेक घटना
ह्या आतापर्यंत माहीत नव्हत्या. मला सुद्धा या सगळ्यांची माहिती ही गेल्या 4-5-6 वर्षात माझ्यासमोर आली. आता जर माझ्यासारखं थोडंफार वाचणाऱ्या माणसाकडे सुद्धा ही माहिती नव्हती तर सर्वसामान्य माणसाकडे जाण्याचं कारणच नाही. आणि दुसऱ्या बाजूने आपण असा विचार करू ना की भारतामध्ये ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान केलं त्यांना भारतीय जनतेने असं नाही ना वागवलं. खरं. म्हणजे जिना जेव्हा शेवटच्या क्षणी ते आता जगणं शक्य नाही लक्षात आलं तेव्हा त्यांना पेट्यावरून कराचीला आणलं. कराचीच्या विमानतळावरून त्यांच्या गव्हर्नर्स जनरल हाऊसमध्ये जाण्यासाठी जी ॲम्ब्युलन्स लियाकत अलीच्या सरकारने पाठवली होती तिच्यात पेट्रोल नव्हतं. 2-2.5 किलोमीटर जाऊन ती बंद पडली आणि जवळजवळ 4.5-5 तास जिना हे रस्त्यावर तडफडत होते. सरकारी वाहनं आली नाही आली हा मुद्दा वेगळा, पण आपल्या देशाचा निर्माता रस्त्यावर तडफडत असताना त्या परिसरातल्या जनतेने सुद्धा त्यांना विचारलं नाही. फातिमा जिनांचं जे वर्णन आहे, फातिमा जिना त्यावेळेला होत्या त्यांच्याबरोबर, त्यांनी अतिशय हृदयद्रावक वर्णन केलं. भारतात असं होत नाही. म्हणजे भारतातला गव्हर्नर जनरलच्या बाबतीत सोडून द्या, पण एखाद्या गावचा सरपंच जरी अशा तऱ्हेने आजारी आहे आणि किंवा शेवटच्या घटका मोजतो आणि तो रस्त्यावर आहे असं जर दिसलं तर लोक स्वतःहून जाऊन मदत करतात. जे शक्य आहे ते करतात. तो सरपंच सुद्धा असावं लागत नाही, अगदी सामान्य अनोळखी माणूस असला तरी करतात. पण हे पाकिस्तानात घडलं नाही आणि पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर वर्षभरात नाही घडलं. म्हणजे हा संस्कृतीतला फरक आहे, हा समाजमनातला फरक आहे. आणि त्यामुळे एका वेगळ्या समाज मना जिथे मनच नाही शेवटी आणि ती माणुसकी दाखवण्याची क्षमता नाही. माणुसकीच नाही, क्षमतेचा काय संबंध आहे? खरंय, खरंय, माणुसकीच नाही. खरंय, खरंय. हे पुस्तक खरंच खूप इंटरेस्टिंग आहे कारण जसं तुम्ही आत्ता उल्लेख केलात ना की सर्वसामान्यांना अशा पद्धतीचा विषय समोर येण्याचं काही कारणच नाहीये, तर आपल्याला एक वेगळं चित्र पाहता येतं, बरंच काही वाचता येतं, बरंच थक्क व्हायला होतं. आणि असं तुम्ही विविध पुस्तकांमध्ये तुमच्या विविध लेखनामध्ये तुम्ही बरंच थक्क करणारे लेखन आम्हाला दिलेलं आहे. त्याचा एक छोटासा उल्लेख जाता जाता करते, ते म्हणजे अयोध्या नावाचं पुस्तक. अयोध्या हेच नाव आहे आणि या नावामध्येच की जी कधीही पराभूत झालेली नाही, जिला पराभूत करणं शक्य नाही अशी अयोध्या असं आपण म्हणतो, पण तिचे ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक, राजकीय अशा विविधांगी संदर्भातनं लिहिलं गेलेलं लेखन म्हणजे अयोध्या नावाचं तुमचं पुस्तक. त्याविषयी मला थोडंसं ऐकायचं आहे. अगदी जाता जाता मला वाटतं की त्या पुस्तकावर एक वेगळा पॉडकास्ट करण्याची गरज आहे कारण खूप छान पुस्तक आहे ते. पण एक छोटासा आम्हाला एक थोडासा संदर्भ मिळाला तर. तो अयोध्या हे पुस्तक माझ्यातून लिहून झालं असं म्हटलं पाहिजे. पण एक मी नक्की सांगू शकतो, विश्वासाने सांगू शकतो की इंग्रजीमध्ये अल्मानाक नावाचा एक साहित्य प्रकार आहे की एखाद्या विषयाचे जास्तीत जास्त पैलू एकाच ठिकाणी मांडायचे. तो प्रयत्न मी ह्या पुस्तकात केलाय आणि त्याच्यामुळे वेदकालापासून 2019 पर्यंत अयोध्या या विषयात काय काय म्हटलं गेलं, काय काय झालं, काय काय घडलं, हे सगळं एका जागी देण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे त्याच्यात वैदिक साहित्याचा संबंध आहे, पौराणिक साहित्याचा आहे, नंतरच्या मुस्लिम लेखकांचा आहे, त्याच्यानंतर आलेल्या युरोपियन आणि ब्रिटिश लोकांचा आहे, नंतर स्वतंत्र भारतातला आहे. शिवाय अयोध्येशी जोडलेल्या ज्या अनेक घटना गेल्या हजारो वर्षांमध्ये घडल्या त्यांचा सुद्धा आढावा त्याच्यात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 500 वर्ष बाबर भारतात येऊन गेला 1528 मध्ये ते 2019 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 500 वर्ष ही झालीच. तर 500 वर्षामध्ये अयोध्येमुळे भारतात काय काय राजकीय परिणाम झाले, राजकीय बदल झाले, त्याचा सुद्धा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि
एक तर आपल्याला नक्की मान्य करावं लागेल की भारतातल्या राजकीय परिवर्तनाचे धागे हे अयोध्या ह्या विषयाशीच जोडलेले आहेत. बाकी अनेक कारणं असतील, एक कुठलं तरी एकच कारण कधी नसतं, अनेक कारणं असतात, पण त्या सगळ्या कारणांमधलं खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण, महत्त्वाचं सूत्र हे अयोध्या आहे. आणि अयोध्येचा आधुनिक संघर्ष 1986 मध्ये सुरू झाला. 2026 मध्ये 40 वर्षांनी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या 2 ठिकाणची भारतविरोधी विचारसरणी असलेल्या सत्ता या गेल्या. खरंय. आणि भारताची एकात्मता मानणारे सत्तेवर आले. खरंय. हा खूप मोठा बदल आहे. बरोबर. आणि या बदलांचा कारण अयोध्येत आहे, किंवा आपण म्हणूया की या बदलांची साक्षीदार नाही, साक्षीदार नाही, बदलांची जी वेगवेगळी कारणं आहेत त्या वेगवेगळ्या कारणांमधलं एक प्रमुख कारण अयोध्या आहे. प्रमुख कारण अयोध्या. बरोबर. नक्कीच वाचण्यासारखं पुस्तक आहे, पण त्याआधी हे पुस्तक जरूर प्रत्येकाने वाचावं. पाकिस्तानच्या निर्मात्यांचं नंतर काय झालं, माधव भांडारींनी लिहिलेलं अतिशय सुरेख पुस्तक आहे. पुस्तकाकडनं आपल्याला काय वेगवेगळ्या अपेक्षा असतात ना, म्हणजे कधी आपण प्रवास वर्णन वाचतो, कधी ललितलेख वाचतो, तर हे पुस्तक माहिती देणारं पुस्तक आहे आणि सत्य परिस्थिती दाखवणारं असं पुस्तक आहे. त्यामुळे आणि विचार नक्कीच, म्हणजे एक सत्य परिस्थिती दाखवल्यानंतर माणूस आपोआप विचार करायला लागतो, तर विचार करणारं पुस्तक आहे. विचारपूर्वक पद्धतीने जर वाचलं तर बरंच काही तुम्हाला मिळू शकतं, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि ती उत्तरं सडेतोड देण्यासाठीची हिंमत सुद्धा मिळू शकते. नक्की वाचा. हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे. याची कॉपी अवेलेबल आहेच, पण त्याचबरोबर ईबुक स्वरूपात सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे. मराठीसृष्टी.com या वेब पोर्टलवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला या पुस्तकाची माहिती मिळू शकते, खालीही मिळू शकते. नक्की संपर्क साधा आणि हे पुस्तक विकत घ्या आणि वाचा. आज तुम्ही आला तिथे वेळात वेळ काढून आणि खूप छान माहिती पुस्तकाबद्दल दिलीतच, पण पुस्तकाच्या व्यतिरिक्तही खूप छान संवाद तुम्ही साधलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. मराठीसृष्टी टॉक्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मराठीसृष्टी.com या आमच्या वेब पोर्टलला सुद्धा व्हिजिट करा. तुम्हालाही लेखन करण्याची संधी हवी असेल तर तुम्ही या वेब पोर्टलवर जरूर लेखन करू शकता. असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण पुन्हा पुढच्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.